सुप्रभात आणि नमस्कार। आपला आजचा विषय इंडियन हॉटेल्स। मला कल्पना आहे की बाजार गप्पा पुन्हा एकदा सुरू केल्यानंतर जे काही आपण 6-7 भाग घेतले त्याच्यात 4 ते 5 भागामध्ये टाटा समूहातल्या कंपन्या घेतल्या। ते अनवधनाने झालंय, फार मोठं ठरवून केलंय अशातला भाग नाही। अर्थात मनामध्ये कुठेतरी एक अशी पार्श्वभूमी होती की आता टाटा समूहाच्या सर्वोच्च व्यवस्थापनामध्ये काही प्रमाणामध्ये वैचारिक कुरबुरी सुरू आहेत। मी वैचारिक म्हटलंय, अशी चर्चा आहे, खरं खोटं कळणार नाही। कारण टाटा समूहातले सगळेच पदाधिकारी मग ते कोणत्याही गटात असू देत, कधीच फार जाहीरपणानं आपापसात चर्चा करतात अशातला भाग नाही। आणि त्यामुळे कोणत्या टाटा समूहातल्या कंपन्यावर या कुरबुरीचा परिणाम होईल, कोणता होणार नाही अशी चर्चा केली जाते। पण अशामध्ये काही कंपन्या अशा आहेत की त्या कुठच्याही समूहामध्ये कोणतीही कुरबुर असली तरी सुद्धा त्याच्या कामगिरीवरती वाईट परिणाम होणार नाही आणि कुठचाही गट असला तरी तो या कंपनीबद्दल त्या अशा कंपन्यांबद्दल कोणतीही विपरीत किंवा टोकाची भूमिका घेणार नाही। तर टाटा समूहातल्या कुरबुरीचा कधीही कोणताही परिणाम होणार नाही। यातली अग्रगण्य कंपनी जर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असेल तर दुसरी कंपनी इंडियन हॉटेल्स असेल, याविषयी माझ्या मनामध्ये जरा सुद्धा शंका नाही। हे अत्यंत उघड आहे आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय इंडियन हॉटेल्स। पण आजच्या बाजारामध्ये जेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टी गमती जमती दाखवतंय, जगामध्ये नेमकी कोणती युद्ध सुरू आहेत आणि नेमकी कोणती युद्ध बंद होत आहेत, याच्या पलीकडे जात आपल्या बलबुते ज्याला आपण म्हणू अशा ज्या कंपन्या चालू शकतात त्यातलं एकमेव चांगलं उदाहरण म्हणजे इंडियन हॉटेल्स। इंडियन हॉटेल ज्याला आपण लोकप्रिय भाषेमध्ये ताजमहाल किंवा ताज हॉटेल्स चेन असं म्हणतो, तो शेअर किंवा ती वस्तुस्थिती, हो माझ्याकडे काही प्रमाणात ते शेअर आहेत, अधनमधन मी ते घेत असतो, हे मी जरा सुद्धा नाकारणार नाही। पण मी घेत असतो म्हणून तुम्ही घ्या असं सांगायचं म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय इंडियन हॉटेल्स हा नाही। टाटा समूहामध्ये जर खरोखरच कुरबुरी असतील आणि त्याचं या ना त्या प्रकारे, या ना त्या स्वरूपात, या ना त्या प्रमाणात, या ना त्या वेळेला जर काही उलाढाल होणार असेल तरीही परिणाम होणार नाही अशी कंपनी म्हणजे इंडियन हॉटेल। याचं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे असं की तुम्ही मान्य कराल की रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांनी टाटा समूहाची सूत्र हातात घेतली आहेत आणि नोएल टाटांच्या कुटुंबातली एक महत्वाची व्यक्ती इंडियन हॉटेल्स मध्ये एक महत्वाचं पद भूषवतंय। म्हणजे आपल्याच घरातल्या मंडळीच्या कंपनीच्या कारभारावरती किंवा कामगिरीवरती परिणाम होईल असं कोणतंही धुरीण व्यक्तिमत्व वागत नाही आणि वाटतही नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे। हे बिझनेस लॉजिक मध्ये बसतं की नाही हा वेगळा विषय आहे, त्याची याच व्हिडिओतल्या वेगळ्या मुद्द्यांमध्ये आपण चर्चा करू। पण थिंकिंग लॉजिक मध्ये, सायकोलॉजी मध्ये हे बसतं, हे अत्यंत उघड आहे। आणि व्यवसायामध्ये सुद्धा सायकोलॉजी आणि फॅमिली लायनेज राहतं, ही भारतीय संस्कृती आहे, आपल्याला आवडो अथवा न आवडो। पण म्हणून इंडियन हॉटेल्स घ्या असं एकमेव कारण नाही, हे गोष्ट नक्की। हे महत्वाचं कारण आहे, हे एक कारण आहे असं मी नाकारत नाही। परंतु इंडियन हॉटेल्स हा शेअर आजही चालू राहील किंवा चांगला राहील, चालूला मराठीत वेगवेगळे अर्थ आहेत त्यामुळे आपण तो शब्द वापरूया नको, चांगला वाटतो याचं दुसरं कारण असं आहे की आपण हा व्हिडिओ ऑक्टोबर महिन्यात करतोय। साधारणपणे दसरा नवरात्र हा प्रकार होऊन गेलेला आहे, दिवाळीची आपल्याला चाहूल लागलेली आहे। नोव्हेंबर डिसेंबर हा तसाही आपल्याकडे इयर एंड टुरिझमचा बिझनेस असतो आणि एकंदरीतच करोना नंतरच्या काळात आणि सध्याच्या जागतिक अशांततेच्या काळात मग ती अशांतता युद्धातनं आली आहे, ती अशांतता अर्थकारणातनं आली आहे, ती अशांतता राजकारणातनं आली आहे, पर्यायानं ती अशांतता समाजकारणातनंही आली आहे। आता उदाहरणच द्यायचं झालं तर नेपाळमध्ये झालेलं आंदोलन यातनं समाजकारण बिघडलं, तेमचे टॅरिफ यातनं अर्थकारण बिघडलं, वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध सदृश किंवा युद्धजन्य असलेली परिस्थिती याने अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण बदललं। यामुळे एकंदरीतच आपल्या देशांतर्गत पर्यटनाचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावरती बदललं आणि वाढलं। आणि करोना नंतरच्या काळामध्ये इंडियन हॉटेल्स सारख्या कंपन्याने आपल्या बिझनेसचं जे कंपोझिशन बदललंय ते जरूर विचारात घेण्याजोग आहे।
पूर्वीच्या काळामध्ये इंडियन हॉटेल्सचा महत्वाचा बिझनेस हा बिझनेस कॉन्फरन्सेस आणि त्या अनुषंगाचं हॉटेल बुकिंग असं होतं. परंतु ताज जीव्हीके आणि इंडियन हॉटेल असं जर कॉम्बिनेशन आपण मनामध्ये घेतलं तर टायर 1 सिटीच्या बरोबरीने टायर 2 सिटीमध्ये यांचं वाढलेलं पेनिट्रेशन हा मुद्दा लक्षात घ्यावा लागतो. या वाढलेल्या पेनिट्रेशनचे काही परिणाम, ज्याला आपण ट्रिकल डाऊन थिअरी असं म्हणतो, त्या नियमानुसार टायर 3 सिटीमध्ये ही जाणवायला लागलाय, ही वस्तुस्थिती आहे. आणि याचा जर विचार केला तर लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की इंडियन हॉटेल हा शेअर त्या दृष्टिकोनातनं यशस्वी ठरतोय. गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या प्रमाणामध्ये इंडियन बाजाराचा सेन्सेक्स असेल किंवा निफ्टी असेल याच्यामध्ये बदल झाले आहेत, त्या प्रमाणामध्ये इंडियन हॉटेल्सच्या शेअर्सच्या बाजारभावात झालेले नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात हे दोन्ही दृष्टीनं खरं आहे. काही प्रमाणामध्ये ते नकारात्मक त्या क्षणाला त्या दिवसाला वाटू शकतं. कारण ज्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीनं चढाकल दाखवला ते ज्या प्रमाणात वाढले, म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टी एखाद्या विशिष्ट दिवशी ज्या प्रमाणात वाढ दाखवत होते त्या प्रमाणात कदाचित इंडियन हॉटेल्स या शेअर्सनं वाढ दाखवली नसेल. पण हे जितकं सत्य आहे तितकंच ज्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी हे घसरण दाखवत होते त्या प्रमाणात त्या दिवशी इंडियन हॉटेल्सचे बाजारभाव घसरलेले नाहीत, हेही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे वाढ असू दे किंवा घसरण असू दे, जर आपण वीक ऑन वीक, मंथ ऑन मंथ, 6 मंथ ऑन 6 मंथ, क्वार्टर ऑन क्वार्टर असा जर विचार केला तर सेन्सेक्स निफ्टीपेक्षा जास्त स्टर्डीनेस इंडियन हॉटेल्स या शेअरनं दाखवलाय, हे नाकारता येत नाही. ज्या पद्धतीनं तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक नागरिकांपर्यंत आपलं कमर्शियल रीच वाढवायचा प्रयत्न करोना नंतरच्या काळापासून सातत्यानं इंडियन हॉटेल्सनं केलाय, त्याचे दृश्य परिणाम आत्ता दिसत आहेत. या सततच्या ऑक्युपन्सी रेट्स एका चांगल्या पातळीवरती स्थिरावण्यातनं केवळ मेंटेनन्स नव्हे तर लिक्विडिटी, इन्कम आणि प्रॉफिट या तीनही निकषांवरती हॉटेल इंडस्ट्रीतल्या इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये इंडियन हॉटेल हा शेअर जास्त चांगला दिसतो. माझ्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जसं मी अनेकदा म्हणतो की स्पिनर्स आणि फास्ट बॉलर्स हे नेहमी ते ऑलवेज प्ले इन टँडम और प्ले इन पेअर असा जर विचार करायचा असेल तर इंडियन हॉटेल्सच्या बरोबरीनं ताज जीव्हीके या ताज मधल्याच कंपनीचा शेअर्सचा विचार करता येईल का? म्हणजे क्षेत्र तेच, मूळ उद्योग समूह तोच, पण 2 संधी असं गणित करता येईल का? म्हणजे थोडक्यात ज्या पद्धतीनं टाटा मोटर्सचं डिमर्जर झाल्यानंतर कंपनीचं स्वरूप एक, कंपनीच्या समूहाचं स्वरूप एक, पण कार्यक्षेत्रानुसार त्याची विभागणी, असं काहीसं इंडियन हॉटेल आणि ताज जीव्हीके मध्ये होतंय का याचा विचार करू. या परस्पर बुकिंगमुळे ह्या दोन्ही शेअरला चालना मिळते का? कारण गेल्या काही वर्षातल्या आपल्या इथल्या रिलिजियस टुरिझममुळे, इंटेन्शनल इन्व्हेन्शनल टुरिझममुळे केवळ टायर 1 आणि टायर 2 सिटी मधलंच टुरिझमचं प्रमाण वाढलंय अशातला भाग नाही. काही प्रमाणात टायर 3 मध्येही गणित बदलतायत, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे जर इंडियन हॉटेल्स आणि ताज जीव्हीके असा एकत्र विचार केला तर टायर 1 सिटीज, टायर 2 सिटीज आणि काही प्रमाणात टायर 3 सिटीज यातलं वाढतं टुरिझमचा फायदा एक गुंतवणूकदार म्हणून आपण खिशामध्ये घालू शकतो का, या प्रश्नाचं उत्तर बहुतांश वेळेला होकारार्थी येईल, हे नक्की. बहुतांश म्हणण्याचं कारण असं की शेवटी नेमकं मी कोणत्या दिवशी कोणत्या भावानं किती तारखेला शेअर घेतो आणि ते घेतल्यापासून मी किती वेळ सांभाळतो याचा विचार केला पाहिजे. पण इंडियन हॉटेल हा शेअर असा आहे की तो खरेदी योग्य आहे का? आहे. तो गुंतवणूक योग्य आहे का? आहे, असं मला वाटतं. पण तुमचं मत त्याच्यामध्ये वेगळं असू शकतं. कारण शेवटी कोणतीही गुंतवणूक आणि विशेषतः शेअर बाजारातली गुंतवणूक ही केवळ मॅटर ऑफ इन्फॉर्मेशन नसते, ती मॅटर ऑफ इंटरप्रिटेशन ही नसते. मी नेहमी गमतीने म्हणतो तसं की इन्फॉर्मेशन आणि इंटरप्रिटेशन यातनं बाजाराची डेमोक्रेसी ठरते.
कारण शेवटी दिल्या वेळेला, दिल्या भावाला दिला शेअर तेव्हाच खरेदी करता येतो जेव्हा त्याच वेळेला त्याच भावानं तोच शेअर कोणीतरी विकायला तयार असतो. या दृष्टिकोनातनं तुमची खरेदीची वेळ आणि विक्रीची वेळ आणि या दोन्ही मधला काळ हे घटक महत्वाचे ठरतात. हे जसे व्यक्तिगणक बदलतील तसं तुम्हाला आणि मला होणाऱ्या नफा नुकसानीचं प्रमाण बदलेल हे अत्यंत उघड आहे. साहजिकच हे फक्त इंडियन हॉटेल बद्दल लागू आहे अशातला भाग नाही, पण तरीही हा मुद्दा इंडियन हॉटेल बद्दल अशासाठी लक्षात घ्यावा लागतो की शेवटी हॉटेल इंडस्ट्री, टुरिझम इंडस्ट्री, ट्रॅव्हल इंडस्ट्री ही मोठ्या प्रमाणावरती सायक्लिकल असते आणि सायक्लिकल म्हणण्यापेक्षा सुद्धा ती सीझनल असते. सीझन म्हणजे वर्षाचा विशिष्ट काळ आणि सायकल म्हणजे 1 वर्षांनी, 2 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी त्याचा बदलणारा काळ. म्हणजे हे वेगळ्या अर्थी म्हणायचं झालं तर हे गमतीचं 7.5चं उदाहरण आहे. 7.5 जशी प्रत्येक ग्रहाला, प्रत्येक नक्षत्राला वेगवेगळ्या काळी असते, मग शेवटी ती कोणाची 7.5 सुरू होतीये आणि कोणाची संपतीये याचा विचार करावा लागतो. कारण असं म्हटलं जातं की 7.5तली 2.5 वर्ष अशी असतात की जी प्रत्येकाला फायदा करून देतात, पण प्रत्येकासाठी ही 2.5 वर्ष वेगळी असतात. अगदी असंच हॉटेल इंडस्ट्रीमध्ये म्हणता येतं. कारण शेवटी कुठच्या मोसमात कुठं जायचं आणि मग त्या मोसमात त्या ठिकाणी जात असताना त्या मोसमाच्या किती आधी किंवा किती नंतर मी शेअर तो घेतोय याच्यावरती ही गणितं अवलंबून असतात. हा सायक्लिकल आणि सीझनल मधला फरक आहे. हे दोन्ही घटक इंडियन हॉटेल सारख्या कंपनीवरती कमी परिणाम अशासाठी करतात की मुळातच वर्षभर या मागणीला किती सातत्य आहे, कमी झाली तरी किती ऑक्युपन्सी आहे, जास्त झाली तरी किती ऑक्युपन्सी आहे, या गोष्टींवरती हे घटक अवलंबून असतात. याचा विचार करता आत्ताच्या काळात या शेअर्सचा विचार जरूर करता येईल हे अत्यंत उघड आहे. हे एक उदाहरण म्हणून दिलं. असा विचार केवळ हॉटेल इंडस्ट्री बद्दल किंवा केवळ इंडियन हॉटेल बद्दल केला पाहिजे असा जरा सुद्धा भाग नाही, परंतु त्या निमित्तानं हा निकष लक्षात घेणं आणि त्याच्यावरती विचार करणं याच उद्देशाने आजच्या बाजार गप्पांचा विषय इंडियन हॉटेल्स. मनपूर्वक धन्यवाद.